आणि ते इथल्या लोकांनी जर लेटर दिलं असेल ह्या झाडाचं जे पडलं आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांचं काम नाहीये का? 100% आहे. पण कधी कधी आपण बोलतो की प्रशासनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला मदत करतात की हे झाड कमकुवत आहे, ह्याच्यावरती लक्ष द्या. आम्ही आमचं सर्वेक्षण करतच असतो, लोकप्रतिनिधी काम करतच असतो, पण कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला सांगतात की या ठिकाणी असं आहे. तर पत्र देऊनही जर निष्काळजीपणा केला असेल तर जबाबदारी निश्चित ठरली जाणार. कारण ती संरक्षण भिंत बिल्डिंग पासून ती त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बांधली असेल, पण त्या झाडाला कुठेच जागा राहिली नाही. म्हणजे ते झाड नक्कीच कमकुवत झालं असेल आणि अशा पद्धतीने ते झाड ते आज जे कोसळले ते शेवटी एवढ्या मोठ्या पावसात आणि त्या वाऱ्यामध्ये ते कोसळलेले. या पद्धतीचे आता आदेश मी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण अधिकाऱ्यांना, भिडे मॅडमना पण बोलणार आहे की बिल्डिंग प्रपोजलमध्ये जर असे तुम्ही प्लॅन सँक्शन करता, त्याला लागून असलेल्या त्या साईडच्या आतमध्ये असलेली झाडं, तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करता त्याला लागून असलेली झाडं, ह्याचं सगळ्याचं सर्वेक्षण आता मी घ्यायला सुरुवात केली. ज्यावेळी मी आले व्हिजिटला, मला वाटतं इकडे पण मी येऊन गेलेले, तेव्हाही मी म्हटलं होतं जिथे जिथे सीसी कामं चालू आहेत तर त्या सिमेंटचं पाणी त्या ठिकाणी जाऊन पडदी तयार होतात, तर ती पडदी झाली नाही पाहिजे, झाली असेल तर ती तोडा. साईट इंजिनियर त्यांनाही वारंवार हे आदेश दिलेले आहे. पण त्या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून ह्या रोडच्या सगळ्या झाडांची ट्रिमिंग झाली होती. ही दुर्दैवी घटना आहे. या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटतंय. इथून मी झेन हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळांना पण बघणार आहे त्या